टाइप ऑफ बायोलॉजिकल ट्रीटमेंट टू बी युज्ड. आता सगळ्यात महत्वाचं काय, तर त्याच्यामध्ये ज्या इम्प्युरिटीज आहेत मग त्या ऑर्गॅनिक आहेत की इनऑर्गॅनिक आहेत आणि त्याच्यावरती कुठली कुठली ट्रीटमेंट करणे गरजेचं आहे. बायोलॉजिकल ट्रीटमेंट जे आहे त्याच्यामध्ये एरोबिक असेल, अनएरोबिक असेल, त्या प्रोसिजर आपण पुढे बघणार आहे. तर ह्या ट्रीटमेंट वरती आपल्याला त्या पर्टिक्युलर ETPची डायमेन्शन डिपेंड आहे. ओके, आता सगळ्यात महत्वाचं काय, तर इन केस ऑफ लेस अवेलेबल लँड, ओके, ज्या वेळेस एखाद्या इंडस्ट्रीकडे कमी प्रमाणात अवेलेबिलिटी असते कशाची, लँडची, त्यावेळेस ते काय करू शकतात, कॉमन इफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट बसवू शकतात. ओके, म्हणजे काय, तर एक सेपरेट इफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट बसवण्यापेक्षा ते काय करू शकतात, कॉमन इफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट शेअर करू शकतात. ओके, तर हे साईज कशावरती डिपेंड आहे, तर या सगळ्या गोष्टींवरती. नेक्स्ट आहे बघा, ट्रीटमेंट प्लांट मध्ये ऍक्च्युअली कुठलं मेकॅनिझम फॉलो केलं जातं आणि काय लेवलच्या ट्रीटमेंट असतात बघा. फर्स्ट थिंग, ट्रीटमेंट लेवल्स. आता त्याच्यामध्ये मेनली 4 लेवलच्या ट्रीटमेंट असतात. एक असते प्रिलिमिनरी, सेकंड प्रायमरी, थर्ड सेकंडरी अँड फोर्थ वन दॅट इज टर्शरी और वी कॅन कॉल ॲज अ ॲडव्हान्स्ड. ओके, या 4 प्रकारच्या 4 लेवलच्या आपण त्याच्यामध्ये ट्रीटमेंट करतो. प्रिलिमिनरी कुठले, प्रायमरी कुठले, सेकंडरी कुठले, टर्शरी कुठले, हे आपल्याला डिटेलमध्ये बघायचे आहे. ओके, आता ह्या ट्रीटमेंटची जी लेवल आहे त्याच्यामध्ये आणखी जे मेकॅनिझम फॉलो केलं जातं ते सगळ्यात महत्वाचं आहे. आता मेकॅनिझम कुठलं कुठलं असतं, फिजिकल असतं, केमिकल असतं, बायोलॉजिकल असतं. ओके, आता जसं की आपण वॉटर ट्रीटमेंट प्लांटमध्ये बघितलं की फिजिकली आपण काय काय प्रक्रिया करतो, बाय ग्रॅव्हिटी आपण काय करतो, जे काही पार्टिकल आहेत ते सेडिमेंटेशन टँकमध्ये बॉटमलेस असतात आणि आपण ते क्लॅरिफाय करतो, बरोबर आहे, हे फिजिकल झाले. पण त्याच्यामध्ये जर आपण ॲलम ऍड केलं, हे काय आहे, केमिकल. ओके, जर आपण त्याच्यामध्ये ॲलम ऍड केलं तर हे काय आहे, केमिकल आहे. मग त्याला आपण काय म्हणतो, केमिकल ट्रीटमेंट. आणि बायोलॉजिकल ट्रीटमेंट कुठली, ज्यावेळेस आपल्या त्या सँड बेडवरती, सँड फिल्टरवरती, फाईन सँड फिल्टरवरती ज्यावेळेस तो अल्गीचा लेयर तयार होतो, तिथं पूर्ण इम्प्युरिटीज साठल्या जातात. त्यावेळेस जे मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत तर ते सगळे मायक्रो ऑर्गॅनिझम त्या अल्गीच्याला, जो अल्गी आहे त्याला पूर्ण खाऊन टाकतात. ओके, आणि ते पूर्ण रिमूव्ह करतात. त्याला काय म्हणतो आपण, बायोलॉजिकल ट्रीटमेंट. ओके, मायक्रो ऑर्गॅनिझम काय करतात, ते अल्गी जे आहे हे, ते काय, अल्गीचे म्हणजे काय, अल्गी म्हणजे काय, तर ते मायक्रो ऑर्गॅनिझमचं अन्न आहे. ओके, तर ते पूर्ण खाऊन टाकतात. तर ती ट्रीटमेंट म्हणजे कुठली, बायोलॉजिकल. मग आता बायोलॉजिकल ट्रीटमेंटमध्ये 2 प्रकार आहेत, एक एरोबिक आहे आणि दुसरी अनएरोबिक. ओके, आता प्रिलिमिनरी ट्रीटमेंट लेवल बघूया आपण. Preliminary treatment level purpose: physical separation of big size impurities like cloth, plastic, wood, logs, paper, etc. Okay, common physical unit operation at preliminary level are screening, sedimentation and clarification. जसं की आपण वॉटर ट्रीटमेंट प्लांट मध्ये बघितलं की पहिली गोष्ट काय करतो आपण, की बाय फिजिकली आपण काय करतो, जे सगळे इम्प्युरिटीज आहेत तेवढ्या काढून टाकण्याचा प्रयत्न करतो. आता त्याच्यामध्ये पहिली गोष्ट कुठली, पहिलं ऑपरेशन कुठलं येतं वॉटर ट्रीटमेंट मध्ये, पहिलं ऑपरेशन व्हेरी गुड, स्क्रीनिंग, बरोबर. मग सेम ऑपरेशन इथं पण फॉलो करायचं. आता वॉटर ट्रीटमेंट प्लांट आणि इफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट या दोन्हीमध्ये बऱ्याचशा गोष्टी सिमिलर आहेत. ओके, बऱ्याचशा गोष्टी सिमिलर आहेत. आता पहिलं ऑपरेशन इथं पण काय, स्क्रीनिंग. ओके, स्क्रीनिंग मध्ये काय होतं, a screen with openings of uniform size is used to remove large solids such as plastic, cloth, etc. Generally maximum 10 mm size used. ओके, आता जी स्क्रीनची साईज आहे, ओके, जे की आपण स्क्रीनिंग करतो,
जे काही बार प्रोव्हाइड करतो त्याच्यामधलं जे अंतर असतं 2 बारच्या मधलं हे किती असतं 10 mm किंवा 15 mm. आता इथं कुठलं ठेवलेलं आहे 10 mm अंतर हे ठेवलेलं आहे. ओके. तर याच्यामध्ये जे काही फ्लोटिंग पार्टिकल आहे मग तुमचे प्लास्टिक असेल, क्लोथ असेल किंवा झाडाची पानं असतील, काही जे फ्लोटिंग पार्टिकल आहेत ते पूर्ण रिमूव्ह केले जातात. ओके. हे फ्लोटिंग पार्टिकल रिमूव्ह झाले. पण पुढं सेडिमेंटेशन ओके ही सुद्धा काय आहे फिजिकल मेथड. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं आपण केमिकल ऍड करत नाही. आता फिजिकल मेथड मध्ये काय करतो बघा, हे जे पूर्ण वॉटर आहे ते सेडिमेंटेशन टँक मधून आपण एकदम संत गतीनं पुढं फ्लो करतो, म्हणजे एकदम हळूवारपणे. मग त्यावेळेस काय होतं, हे जे काही त्याच्यामध्ये पार्टिकल आहेत जे की आकारानं मोठे आहेत आणि याच्यामध्ये मिक्स झालेले आहेत, ते बाय ग्रॅव्हिटी हळूहळू काय होतात बॉटमला येऊन थांबतात. ओके. फिजिकल वॉटर ट्रीटमेंट प्रोसेस युजिंग ग्रॅव्हिटी टू रिमूव्ह सस्पेंडेड सॉलिड फ्रॉम वॉटर. म्हणजे याच्यामध्ये जे मिक्स झालेले सस्पेंड झालेले जे काही पार्टिकल आहेत ते पूर्ण हळूहळू काय होतात बॉटमला येऊन थांबतात आणि हे जे स्वच्छ पाणी आहे ते पुढं फ्लो केलं जातं. म्हणजे एकदम संत गतीने हे पाणी फ्लो होत असतं. मग त्यामुळे हे पूर्ण पार्टिकल खाली येतात आणि हे जे बॉटमला आलेले जे पार्टिकल आहेत ते आपण काय करतो काढून टाकतो. जे सॉलिड पार्टिकल आहेत ते पूर्ण काढून टाकतो. त्याला आपण काय म्हणतो क्लॅरिफिकेशन. ओके. तर हे पूर्ण काढून टाकल्यानंतर जे स्वच्छ पाणी आहे ते पुढं फ्लो होत राहतं. मग ह्याला काय म्हणतो स्क्रीनिंग, सेडिमेंटेशन आणि क्लॅरिफिकेशन. हे कुठल्या याच्यामध्ये लेवलमध्ये प्रिलिमिनरी आणि ही कुठली ट्रीटमेंट झाली आपली फिजिकल. ओके. पहिली गोष्ट लक्षात ठेवा प्रिलिमिनरी ट्रीटमेंट आणि त्याच्यामधली ही फिजिकल ट्रीटमेंट, त्याच्यामध्ये स्क्रीनिंग, सेडिमेंटेशन आणि क्लॅरिफिकेशन. ओके. सगळ्यांना समजतंय? ओके. येस सर. ओके, थँक्यू. नेक्स्ट आहे प्रायमरी ट्रीटमेंट लेवल. आता हे प्रायमरी ट्रीटमेंट लेवल काय बघा, रिमूव्हल ऑफ फ्लोटिंग अँड सेटलेबल मटेरियल सच एज सस्पेंडेड सॉलिड अँड ऑर्गॅनिक मॅटर. आता जे सस्पेंडेड सॉलिड आहे आणि ऑर्गॅनिक मॅटर आहे याच्यामध्ये जे काही प्रेझेंट आहे ते आपल्याला पूर्ण रिमूव्ह करायचं आहे. ओके. मग त्याच्यासाठी जी मेथड यूज केली जाते ती मेथड बघा, बोथ फिजिकल अँड केमिकल मेथड आर यूज टू रिमूव्ह दिस पर्टिक्युलर सॉलिड पार्टिकल अँड ऑर्गॅनिक मॅटर. ओके. आता याच्यामध्ये बघा केमिकल युनिट प्रोसेसेस. Chemical unit process are always used with physical operation and may also be used with biological treatment process. Chemical process used the addition of chemicals to the wastewater to bring out changes in its quality. Example pH control, coagulation, chemical precipitation and oxidization. Okay. आता सगळ्यात महत्त्वाचं काय तर प्रायमरी ट्रीटमेंट मध्ये काय केलं जातं फिजिकल ट्रीटमेंट आणि केमिकल मेथड ह्या दोन्ही मेथड यूज केल्या जातात. आता फिजिकल म्हणजे काय की आपण सेडिमेंटेशन टँक सारखं काय करणार आहे यूज करणार आहे. बाय ग्रॅव्हिटी जे काय खाली सॉलिड पार्टिकल येऊन बसतील त्याला आपण रिमूव्ह करणार. पण याच्यामध्ये जे आपण कोॲग्युलेशन करतो कोॲग्युलेशन म्हणजे काय वी आर जस्ट ऍडिंग कोॲग्युलंट्स इन दॅट पर्टिक्युलर वेस्ट वॉटर. ओके. ते आपण वॉटर ट्रीटमेंट प्लांट मध्ये काय करत होतो रॉ वॉटर मध्ये मिक्स करत होतो, ते काय वेस्ट नव्हतं. बरोबर आहे. जे रॉ वॉटर होतं त्याला आपण क्लीन करत होतो, पण हे पर्टिक्युलर काय आहे वेस्ट वॉटर आहे. ओके. मग याच्यामध्ये इम्प्युरिटीज कसे जास्त आहेत. बरोबर आहे. मग आपण काय करतो याच्यामध्ये वी आर जस्ट ऍडिंग कोॲग्युलंट्स इन वेस्ट वॉटर. दिस इज अवर कोॲग्युलेशन. ओके. कोॲग्युलेशन केल्यामुळे काय होतं रे काय करतो आपण कोॲग्युलेशन करतो म्हणजे येस what we are doing in coagulation? कोॲग्युलंट ऍड करतो. Which type of coagulant? Yes, positive trial. Very good. पण कुठले त्याला नाव काय तर ऍलम. व्हेरी गुड alum. We are adding coagulant that is mean by alum. Okay. We are adding alum in that particular wastewater. Okay. Okay, sorry for disturbance. We are adding alum in that particular wastewater. सर आवाज कट होतोय तुमचा. आवाज कट होतोय
1 minute. Sir, power is there? Basara sir. नाही सर येत आवाज. येतो? क्लिअर सर. ओके ओके ओके, थँक्यू. आता इकडे लक्ष द्या. तर आपण काय करतोय, वी आर जस्ट ऍडिंग कोॲग्युलंट्स इन दॅट पर्टिक्युलर वेस्ट वॉटर, मीन्स वी आर ऍडिंग ॲलम. मग हे ॲलम ऍड केल्यानंतर सेम प्रोसेस होते. काय प्रोसेस होते? आपण वॉटर ट्रीटमेंटच्या वेळेस बघितलेले. काय प्रोसेस होते? पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज मध्ये अट्रॅक्शन होते आणि ते खाली जाते. व्हेरी गुड, व्हेरी गुड. हा, आणखी काय होता? येस येस, बरोबर. फ्लॉक फॉर्म होते. व्हेरी गुड, फ्लॉक फॉर्म होते. म्हणजे काय होतं, तर जे ॲलम आहे, ॲलमच्या पार्टिकल वरती कुठला चार्ज असतो? पॉझिटिव्ह चार्ज. आणि जे वेस्ट इम्प्युरिटीज आहेत वेस्टमध्ये, त्याच्यावरती कुठला चार्ज असतो? निगेटिव्ह. बरोबर आहे. आणि निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह याच्यामध्ये काय असतं? नेहमी अट्रॅक्शन. बरोबर. आणि अट्रॅक्शन असल्यामुळं जे लहान पार्टिकल असतात, हे लहान पार्टिकल मोठ्या पार्टिकल मध्ये रूपांतर होतात. का? तर हे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हे एकत्र येतात आणि मोठा पार्टिकल तयार होतो. लहान पार्टिकलचं रूपांतर कशामध्ये होतं? मोठ्या पार्टिकल मध्ये. आणि हे मोठे पार्टिकल काय होतात, की बाय ग्रॅव्हिटी हे खाली सेटल डाऊन होतात. आणि ते आपण परत काय करतो? क्लॅरिफाय करतो. त्यालाच आपण काय म्हणतो? कोॲग्युलेशन. बरोबर. आता कोॲग्युलेशन विथ फ्लॉक्युलेशन. ओके, कोॲग्युलेशन विथ फ्लॉक्युलेशन म्हणजे काय? तर फ्लॉक फॉर्मेशन म्हणजे काय? तर हे सगळे पार्टिकल एकत्र जमा होणे. बरोबर आहे. आणि याला आपण काय म्हणतो? फ्लॉक फॉर्मेशन. पण फ्लॉक्युलेशन म्हणजे काय? हे जे काही आपण मिक्स केलेलं आहे, ऍड केलेलं आहे, काय? हे ॲलम. बरोबर आहे. हे केमिकल त्याच्यामध्ये आपण जे ऍड केलेलं आहे त्याला आपण काय म्हणतो? जेंटल स्टिअरिंग करतो. म्हणजे काय? ह्याला मिक्स करतो, ढवळतो. त्याला आपण काय म्हणतो? फ्लॉक्युलेशन. ओके, हे समजलं सगळ्यांना? प्रायमरी ट्रीटमेंट. येस सर. ओके. आता नेक्स्ट आहे 1 मिनिट. ओके, the next, sorry, pH control. Okay, to adjust the pH in the treatment process to make wastewater pH neutral. For acidic waste low pH, for alkali waste high pH. Okay, जे acidic waste आहे त्याच्यामध्ये pH कसा असणार आहे? लो असणार आहे. बरोबर आहे. किंवा अल्कली वेस्ट आहे त्याच्यामध्ये पीएच कसा असणार आहे? हाय असणार आहे. पण आपल्याला हे पीएच कसा ठेवायचा? न्यूट्रल ठेवायचा. न्यूट्रल म्हणजे 7. ओके, मग आपण मेंटेन किती करतो? 7 to 7.5. ओके, म्हणजे ऍसिडिक वेस्ट असेल तर आपण त्याच्यामध्ये काय करतो? अल्कलाइन जे आहे ते पार्टिकल आपण त्याच्यामध्ये ऍड करणार आहे. आणि जर अल्कली असेल तर आपण त्याच्यामध्ये काय करणार आहे? ऍसिड हे मिक्स करणार आहे. बरोबर आहे. आणि हे काय करणार आहे? न्यूट्रल करणार आहे. आता बघा, ऍसिडिक वेस्ट काय? लो पीएच, NaOH, Na2, CO3, CaCO3 और CaO2H हे असं आपण काय करतो? त्याच्यामध्ये मिक्स करतो. आणि अल्कली असेल तर त्याच्यामध्ये H2SO4, HCl या प्रकारचं आपण केमिकल मिक्स करतो. ओके, अल्कली असेल तर ऍसिडिक आपण मटेरियल यूज करणार आहे आणि ऍसिडिक असेल तर अल्कली. ओके, समजलं? कारण की आपल्याला काय करायचं आहे? त्याचा पीएच न्यूट्रल ठेवायचा. ओके, केमिकल कोॲग्युलेशन अँड फ्लॉक्युलेशन. जसं की आपण आता कोॲग्युलेशन बघितलं. आता सगळ्यात महत्त्वाचं काय? फ्लॉक्युलेशन. कोॲग्युलेशन रिफर्स टू कलेक्टिंग द मायन्यूट सॉलिड पार्टिकल डिस्पोज इन अ लिक्विड इनटू अ लार्जर मास. म्हणजे काय? लहान लहान जे पार्टिकल आहेत, एकदम लहान लहान पार्टिकल, हे काय करायचे? आपल्याला रिमूव्ह करायचे. त्यावेळेस आपण काय करतो? त्याच्यामध्ये कोॲग्युलेशन करतो. कोॲग्युलेशन करतो म्हणजे काय? ॲलम सारखे जे केमिकल आहे त्याच्यामध्ये ऍड करतो, जेणेकरून त्याचं फ्लॉक फॉर्मेशन होईल आणि ते सेटल डाऊन होईल. ओके, केमिकल कोॲग्युलंट्स लाईक Al2SO4 थ्राईस म्हणजे काय? ॲलम त्यालाच आपण म्हणतो. Fe2SO4 थ्राईस are added to wastewater to improve the attraction among the fine particles so that they come together and form a larger particle called flocks. ओके, जसं की आपण आता डिस्कस केलं काय, की ते जे काही पार्टिकल आहेत त्याच्यामध्ये सगळ्यांमध्ये अट्रॅक्शन वाढावं. अट्रॅक्शन कधी वाढणार आहे? ज्यावेळेस ते पूर्ण जे पार्टिकल आहेत त्याच्यावरती काय असणार? निगेटिव्ह चार्ज
आणि जे आपण ऍड करतोय त्याच्यावरती काय असणार पॉझिटिव्ह, आणि पॉझिटिव्ह निगेटिव्ह मध्ये अट्रॅक्शन होऊन ते पूर्ण लहान पार्टिकलचे मोठ्या पार्टिकल मध्ये रूपांतर होतं आणि ते सगळं खाली सेटल डाऊन होतं. ओके. आणि फ्लॉक्युलेशन म्हणजे काय, तर हे जे काय आपण आतापर्यंत केलेलं आहे कोॲग्युलेशन, हे कोॲग्युलेशन हे सगळीकडे मिक्स व्हावे, हे पार्टिकल सगळीकडे व्यवस्थित मिक्स व्हावे, याच्यासाठी फ्लॉक्युलेशन मीन्स जनरल मिक्सिंग विच कॉजेस द पार्टिकल टू कोलाइड. ओके. म्हणजे काय की हे सगळीकडे मिक्स पार्टिकल जे आहेत ते सगळीकडे पसरावे आणि काय व्हावे, त्याचं फ्लॉक फॉर्मेशन व्हावं, यासाठी आपण जनरल मिक्सिंग करतो, त्यालाच आपण काय म्हणतो फ्लॉक्युलेशन. आता पुढची ट्रीटमेंट आहे बघा सेकंडरी ट्रीटमेंट. आता सेकंडरी ट्रीटमेंट मध्ये काय आहे, ही सेकंड लास्ट ट्रीटमेंट आहे आणि याच्यानंतर काय टर्शरी. ओके. तर आता सेकंडरी ट्रीटमेंट मध्ये काय बघा, कुठली मेथड यूज केली जाते, बायोलॉजिकल अँड केमिकल प्रोसेसेस आर इन्व्हॉल्ड इन दिस लेवल. सेकंडरी ट्रीटमेंट लेवल त्याच्यामध्ये कुठली कुठली बायोलॉजिकल अँड केमिकल. तर बायोलॉजिकल युनिट प्रोसेस बघा काय आहे, to remove or reduce the concentration of organic and inorganic compounds. Biological treatment process can take many forms, but all are based around microorganism, mainly bacteria. Okay. आता जी बायोलॉजिकल ट्रीटमेंट होते ती तुम्ही वॉटर ट्रीटमेंट प्लांट मध्ये सुद्धा बघितलेली. ओके. जे काही अल्गी आहे, जो अल्गीचा लेअर आहे तो पूर्ण कोण खाऊन टाकतं, तर याच्यामध्ये असणारे मायक्रो ऑर्गॅनिझम किंवा बॅक्टेरिया. ओके. मग हे मायक्रो ऑर्गॅनिझम किंवा जे बॅक्टेरिया आहेत हे काय करतात की जे ऑर्गॅनिक मॅटर आहे ते पूर्ण खाऊन टाकतात. बरोबर आहे. ऑर्गॅनिक मॅटर म्हणजे हे काय, ह्या मायक्रो ऑर्गॅनिझमचं फूड आहे. बरोबर आहे. मग हे करत असताना ह्या ऑर्गॅनिक मॅटरचं विघटन करत असताना दोन प्रोसेस आहेत, एक आहे एरोबिक आणि दुसरी आहे anaerobic. ओके. आता एरोबिक प्रोसेस काय बघा, एरोबिक प्रोसेस takes place in the presence of air, that is meant by oxygen, utilizes those microorganisms, aerobes, which use molecular free oxygen to assimilate organic impurities, that is convert them into carbon dioxide, water and biomass. आता बघा हे जे एरोबिक ट्रीटमेंट आहे त्याच्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम काय करतात, ज्यावेळेस हे पूर्ण ऑर्गॅनिक मॅटर खाऊन टाकतात त्यावेळेस काय होतं, तर ज्यावेळेस हे खाऊन टाकतात किंवा त्याचं विघटन करत असतात त्यावेळेस काय करतात, ह्या ऑक्सिजनचा यूज करतात. म्हणजे एअरचा यूज करतात, एअर मध्ये प्रेझेंट असलेल्या ऑक्सिजनचा यूज करतात, म्हणून त्याला काय म्हणतो आपण एरोबिक प्रोसेस. ओके. म्हणजे ते पचवत असताना ज्या वेळेस हे मायक्रो ऑर्गॅनिझम ते पूर्ण ऑर्गॅनिक मॅटर पचवत असताना कशाचा यूज करतात, एअर मध्ये प्रेझेंट असणाऱ्या ऑक्सिजनचा, त्याला आपण काय म्हणतो एरोबिक प्रोसेस. आणि हे लास्ट जे बाय प्रॉडक्ट राहतात त्याच्यामध्ये काय काय राहतं बघा, कार्बन डायऑक्साईड, वॉटर अँड बायोमास. ज्यावेळेस ऑर्गॅनिक मॅटरचं विघटन घडतं त्यावेळेस बाय प्रोडक्ट कुठले राहतात, कार्बन डायऑक्साईड, वॉटर अँड बायोमास. हे झालं एरोबिक प्रोसेस. आता दुसरी प्रोसेस आहे anaerobic. ओके. आता ही anaerobic प्रोसेस, 1 मिनिट, ही जी anaerobic प्रोसेस आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या ऑक्सिजनचा किंवा एअरचा संबंध येत नाही. ओके. The anaerobic treatment process take place in the absence of air, that is meant by oxygen, utilizes microorganism anaerobes which do not require air to assimilate organic impurities. The final product are methane and biomass. ओके. आता सगळ्यात महत्वाचं बघा, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा एअर यूज होत नाही आणि ज्यावेळेस हे मायक्रो ऑर्गॅनिझम हे ऑर्गॅनिक मॅटर जे आहे, ऑर्गॅनिक इम्प्युरिटी जे आहे त्याचं विघटन घडवतात त्यावेळेस सगळ्यात लास्टला जो प्रोडक्ट राहतो त्याला काय म्हणतो आपण मिथेन आणि बायोमास. आता तुम्ही एक्झाम्पल सुद्धा ऐकलं असेल की इंडस्ट्रीमधून बाहेर पडणारं वेस्ट किंवा तुमच्या म्युनिसिपल कॉर्पोरेशनचं वेस्ट याच्यावरती प्रोसेस करून मिथेन वगैरे बनवलाय आणि त्याच्यावरती आता वेगवेगळ्या प्रकारचे व्हेकल पण रन होत आहे. ऐकलं एक्झाम्पल? येस सर. ओके. तर या प्रकारची ट्रीटमेंट होते, कुठली anaerobic ट्रीटमेंट, ज्याच्यामध्ये काय होतं,
की लास्ट प्रोडक्ट जो राहतो तो मिथेन किंवा बायोमास राहतो. लक्षात येते? ज्यावेळेस मायक्रो ऑर्गॅनिझम ऑर्गॅनिक मॅटरचं विघटन करतात ऑक्सिजन शिवाय, त्याला आपण काय म्हणतो, ॲनएरोबिक. आणि ॲनएरोबिक प्रोसेस होते त्यावेळेस मिथेन किंवा बायोमास हा लास्ट प्रोडक्ट राहतो. आणि मिथेनचा यूज तर तुम्हाला माहिती आहे. ओके, समजलं सगळ्यांना? Yes, sir. आणि यालाच काय म्हणतो, बायोलॉजिकल ट्रीटमेंट. ओके, लक्षात आहे बायोलॉजिकल ट्रीटमेंट कुठली असते? वॉटर ट्रीटमेंट प्लांट मध्ये सुद्धा बायोलॉजिकल ट्रीटमेंट होते. आणि इथं सुद्धा बायोलॉजिकल ट्रीटमेंट होते. समजलं सगळ्यांना? Yes, sir. Yes. ओके ओके, व्हेरी गुड. ओके, आता इथं बघा, इकडून आलेलं काय आहे, प्रायमरी इफ्लुएंट. ओके, जे की त्याच्यावरती बऱ्याच प्रोसेस होऊन आलेले, बरोबर आहे. आणि इथं काय केलं जातं की एरेशन टँक मध्ये पाठवलं जातं आणि इथून कॉम्प्रेसर मधून याच्यामध्ये एअर सर्क्युलेट केलं जातं, बरोबर आहे. आणि इथं काय होतं बघा, की हा पूर्ण जे आहे इफ्लुएंट हे पुढे पाठवलं जातं क्लॅरिफायर मध्ये. ओके, फायनल क्लॅरिफायर मध्ये. आणि इकडचा थोडासा पार्ट येऊन रिसायकल होऊन काय केलं जातं. 1 मिनिट. इज दिस विजिबल टू ऑल ऑफ यू? Yes, sir. ओके, Yes, sir. तर याच्यामधला हा जो फायनल क्लॅरिफायर आहे, याच्यामध्ये स्लज दिसतोय तुम्हाला, काहीतरी पार्टिकल सेटल डाऊन होत आहेत, बरोबर आहे. आणि याच्यातला जो स्लज आहे तो स्लज पूर्ण बाहेर काढला जातो आणि हे जे काही वॉटर आहे ते पुढं पाठवलं जातं, बरोबर आहे, लास्ट ट्रीटमेंटसाठी, सेकंडरी इफ्लुएंटसाठी, बरोबर आहे. तर इथं जे आहे तो रिसायकल पंप दिसतोय बघा. तर याच्यातला काही स्लज ज्याच्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत, लक्षात येते? हे जे काही बॅक्टेरिया आहेत, मायक्रो ऑर्गॅनिझम, हा स्लज इकडं रिटर्न ह्या एरेशन टँक मध्ये पाठवला जातो. का पाठवलं जात असेल माहितीये? तर याच्यामध्ये जर मायक्रो ऑर्गॅनिझम प्रेझेंट असतील तरच त्या ऑर्गॅनिक मॅटरचं विघटन होणार. लक्षात येते? तर ह्या मायक्रो ऑर्गॅनिझम जे आहेत याच्यामध्ये प्रेझेंट, त्याची क्वांटिटी, त्याची संख्या कमी होऊ नये म्हणून याच्यातला थोडा पार्ट आपण काय करतो, रिसायकल पंपाने काय करतो, याच्यामध्ये परत मिक्स करतो, जेणेकरून याच्यामधली मायक्रो ऑर्गॅनिझमची जी काही क्वांटिटी आहे ती पूर्ण मेंटेन राहील. मायक्रो ऑर्गॅनिझम प्रेझेंट असतील तरच त्या ऑर्गॅनिक मॅटरचं विघटन होणार आहे, कारण ते खाणार आहेत, ते पचवणार आहेत आणि मग त्याचं विघटन होणार आहे. लक्षात येते? तर ही प्रोसेस चालू असते. लक्षात येते? हे वरचं पाणी तर जाणार आहे पुढे, पण याच्यामध्ये जो काही स्लज राहणार आहे तो